नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, इतक्यातच रामनवमीचा उत्सव आहे आणि सगळीकडेच आनंदाचं, चैतन्याचं वातावरण पसरलेलं आहे. सगळीकडे रामोत्सवाची तयारी सुरू आहे आणि अशाच पॉझिटिव्ह अशा वातावरणात मला एक फार सुंदर, फार गोड अशी राममय कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे. कवितेचं नाव आहे राम उमटला ध्यानी आणि पुण्याचे फार जाणते लेखक, कवी आणि पत्रकार मयूर भावे यांनी लिहिलेली ही कविता आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत रामनवमी उत्सवाला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि नुकत्याच जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं कार्य पूर्ण झालं तेव्हा माझ्या वाचण्यात ही कविता आली. फार वेगळी आणि युनिक अशी कविता आहे. एरवी आपण प्रभू श्री रामावरच्या कविता किंवा त्यांच्यावरची गाणी ऐकतो तशातली ही कविता नसून आपल्या सगळ्या रामभक्तांची किंवा हिंदू संस्कृती जपणाऱ्या व्यक्तींच्या भावनांचं फार सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलं आहे आणि म्हणून ही कविता फार रिलेटेबल वाटते. कवितेचं नाव आहे राम उमटला ध्यानी. श्वास रोखले शंख फुंकले शरयू भगवी झाली. श्वास रोखले शंख फुंकले शरयू भगवी झाली. वेश पाहुनी देश बोलला राम पालखी आली. देह नाम हा देह राम हा देह अयोध्या झाला. देह नाम हा देह राम हा देह अयोध्या झाला. राम मानसी रामलोचनी राम स्वदेही आला. स्वातंत्र्याचे तेज लखलके सृष्टी अवघी न्हाली. स्वातंत्र्याचे तेज लखलके सृष्टी अवघी न्हाली. वनवासाचा दैत्य जळाला शबरी पावन झाली. मंदिर होते मंदिर आहे मंदिर अवघे उरले. मंदिर होते मंदिर आहे मंदिर अवघे उरले. डोळे मिटुनी आत पाहता मंदिर उघडे दिसले. डोळे मिटुनी आत पाहता मंदिर उघडे दिसले. चंदन गंधित अवघी काया सजली माया सारी. चंदन गंधित अवघी काया सजली माया सारी. चाप बाणते आतुर झाले भवभय विभ्रमहारी. गर्द केशरी निळ्या जरीचा शेला फडके गगनी. गर्द केशरी निळ्या जरीचा शेला फडके गगनी. अवघे जीवन निर्मळ झाले राम उमटला ध्यानी. अवघे जीवन निर्मळ झाले राम उमटला ध्यानी. तर अशी ही फार सुंदर आणि फार वेगळी अशी कविता आहे. मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना सुद्धा ही कविता तितकीच आवडलेली असणार आहे. तुम्हाला ही कविता खरंच आवडली असेल, हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या वर्षीच्या रामनवमीच्या निमित्ताने ही कविता तुम्ही आपल्या जवळच्या लोकांमध्ये पोहोचवा. आपल्या हिंदू भक्तांना, हिंदू संस्कृती जपणाऱ्या लोकांमध्ये ही कविता पोहोचवा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काव्यमनला फार छान प्रतिसाद तुम्ही सगळे देताय, फार छान प्रोत्साहन देतायत. असंच प्रोत्साहन देत चला आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.